आजच्या चर्चेच्या मुद्द्याकडे मंडळी, मोठेगावकरच्या जाहिरातीचे भले मोठे होर्डिंग्स, यशाची हमी देत टीव्हीवर झळकणाऱ्या सगळ्या जाहिराती, सक्सेस स्टोरीज सांगून सांगून उभा केलेला ब्रँडिंगचा सगळा डोलारा कोसळून पडला. कारण त्यात लबाडी होती. त्यामुळे झुकेगा नहीं साला असं म्हणणारा पेपरफुटी रॅकेट मधला पुष्पा अखेर कोठडीत गेला. पण एक शिवराज मोठेगावकर आत गेला म्हणून महाराष्ट्राची शिक्षण व्यवस्था शुद्ध होणार नाही. कारण व्यवस्था अशी बनली की उद्या त्याच्या जागी दुसरा एखादा माफिया उभा राहू शकतो. राजस्थानच्या सिकर पासून लातूर पर्यंत आणि कोट्यापासून पुण्यापर्यंत, अकोल्यापासून मुंबईपर्यंत एक समांतर अशा प्रकारची शिक्षण सत्ता इथं उभी राहिली आहे. तिचं नाव कोचिंग फॅक्टरी आहे. आज परिस्थिती इतकी गंभीर आहे की क्लासेस वाले महाविद्यालयांना विद्यार्थी पुरवू लागलेत. त्यामुळे शिक्षण संस्थांची अवस्था मेळघाटातल्या त्या कुपोषित बालकांसारखी झाली आहे. जिवंत पण अशक्त. नावाला कॉलेज, नावाला शाळा उरल्या. डमी स्कूल नावाची विकृती इथं खुलेआमपणे स्वीकारली जाते. विद्यार्थी शाळेत जात नाहीयेत, फक्त बोर्डाच्या परीक्षेसाठी नाव असतं. उरलेलं आयुष्य क्लासेसच्या कैदेत जातं. त्यामुळे शिक्षणाचं मंदिर कधी दुकान बनलं आणि साने गुरुजींच्या महाराष्ट्रात शिक्षण माफिया कधी जन्माला आले हे महाराष्ट्राला कळलंच नाही. तरी राज्यातल्या या सगळ्या परिस्थितीबद्दल अजून धोरणात्मक निर्णय का घेतले जात नाहीत हा सवाल आहे. आज तुम्हाला सगळ्याकडे सांगतो, अवाक व्हाल अवाक. भारतातली खासगी कोचिंग उद्योगाची उलाढाल आज तब्बल 58,000 कोटींच्या पुढे आहे. 2030 पर्यंत हा आकडा 1.5 लाख कोटींच्या पुढे जाईल हा अंदाज आहे. हा केवळ उद्योग राहिलेला नाहीये, हा पालकांच्या भीतीवर, विद्यार्थ्यांच्या असुरक्षिततेवर आणि व्यवस्थेच्या अपयशावर उभा राहिलेला महाकाय बाजार आहे. नीटच्या परीक्षेला 23 लाख विद्यार्थी बसतात आणि एमबीबीएसच्या जागा किती आहेत तर 1,20,000. म्हणजे उरलेल्या लाखो विद्यार्थ्यांच्यासाठी अपयश आधीच लिहून ठेवलेलं आहे. तरीही प्रत्येक पालकाला आपलं मूल डॉक्टर बनवायचं, इंजिनियर बनवायचं. मुलाची क्षमता, आवड, मानसिक ताकद सगळं दुय्यम. महत्वाचं काय तर फक्त समाजात सांगता येईल असं पद हवं. त्यामुळे पालक कुठल्याही थरारा जायला तयार आहेत. फुटलेला पेपर लाखोंना विकत घेऊन आपल्याच पोराच्या हातात द्यायला तयार आहेत. काय त्या पोरानं घ्यायचं त्यांच्याकडून? काय शिकेल ते पोरगा? फुटलेला पेपर पाडून येतो हातात तर. त्यामुळे ते सुद्धा या गुन्ह्यात तितकेच दोषी आहेत. आज प्रश्न पेपर फुटीचा नाहीये. प्रश्न आहे आपण मुलांना शिक्षण देतोय की स्पर्धेच्या कसाई खाण्यात ढकलतोय. एकच विद्यार्थी 10 क्लासेसच्या जाहिरातीत झळकतो. निकालाच्या नंतर गुणवंत विद्यार्थ्यांवर बोली लावली जाते. त्यांचे फोटो विकत घेतले जातात. मग ते चेहरे पुढच्या वर्षी नवीन गिराईक खेचण्यासाठी होर्डिंगवर लटकवले जातात. निकाल विकत घेतला जातो, कधी चोरला जातो तर कधी पेपर फोडून हिरावला जातो. हे शिक्षण नाही, हा सरळ सरळ बाजार आहे. बाजार. पालक ग्राहक आहेत यात आणि विद्यार्थी उत्पादन आहे. आणि यश ते फक्त जाहिरातीसाठी वापरायचं साधन बनलंय. घोकमपट्टी, टेस्ट सिरीज, कट ऑफ, रँक, प्रेशर, तुलना या सगळ्यामध्ये पोरांचं बालपण गुदमरून मरतंय. कोटासारख्या शहरात विद्यार्थ्यांच्या आत्महत्या वाढतायत आणि आपण अजूनही यशस्वी करिअरच्या जाहिराती पाहून त्याच्यावरती टाळ्या वाजवतोय. गरीब आणि ग्रामीण भागातले गुणवंत विद्यार्थ्यांची अवस्था अतिशय भयावह आहे. भयावह. शिक्षण हा घटनात्मक हक्क आहे, पण तरी दर्जेदार कोचिंग हा पैशाने विकत घ्यावा लागणारा माल आहे. ज्याच्याकडे पैसा त्यांना मार्गदर्शन, त्यांच्याकडे क्षमता पण पैसा नाही, त्यांच्यासाठी दरवाजे बंद आहेत. चला, तुमच्यासाठी नाहीये हे. तुम्ही गरीब आहात, नाहीये व्यवस्थेत तुम्हाला जागा. त्यामुळे प्रश्न आहे की हा देश आज खरंच गुणवत्तेवर चालतोय की पैशांवर चालतोय? केंद्र सरकारनं कोचिंग क्लासेसवर काही नियम आणले. दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर निर्बंध आले. 16 वर्षावर खालच्या मुलांना प्रवेश बंदीचे नियम आले. पण प्रश्न आहे केवळ नियमांनी हे सगळं थांबलं नाही. कारण ते फक्त कागदावरचे नियम आहेत. प्रत्यक्षात खासगी क्लासेसच्या हातात हात घालून व्यवस्था मलाही ओरबते.
आणि हीच अतिशय दुर्दैवी वेळ आहे. म्हणूनच या सगळ्या संदर्भात आज धोरणात्मक निर्णय घेऊन कायद्याच्या कचाट्यात आणण्याची हिंमत इथली व्यवस्था, इथलं सरकार दाखवणार आहे का, हा सवाल. मुद्दे आहेत, या सगळ्या प्रश्नांची आपल्याला चर्चा करायची आहे. आणि या चर्चेत सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत स्टुडिओमध्ये ज्यांनी आज राज्यपालांना या क्लासेसच्या संदर्भात भूमिका घ्या, नियमावली बनवा असं म्हणून अतिशय महत्वाची भूमिका बजावली, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आपल्यासोबत आहेत. खूप स्वागत आहे तुमचं. आपल्यासोबत प्राध्यापक डॉक्टर गणेश बेळंबे आहेत. गणेश बेळंबे हे लातूर पॅटर्नमधून ते व्याख्याते तर आहेतच, पण लातूर पॅटर्नचे ते विद्यार्थी सुद्धा आहेत. त्यांनी लातूर पॅटर्न ते लातूर फॅक्टरी, क्लासेसची फॅक्टरी, हा प्रवास त्यांनी बघितलेला आहे. खूप स्वागत आहे तुमचं. लातूरमधले मॅथ क्लासेस जे चालवतात सुधाकर जोशी सर, जोशी क्लासेस त्यांचे आहेत. जोशी सर, खूप स्वागत आहे तुमचं. जोशी सर सांगतील की हे जे मार्केटिंगची स्ट्रॅटेजी आणि हे जे ब्रँड उभे केलेले होते आणि क्लास, या सगळ्याबद्दल ते बोलतील. आपल्यासोबत कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉक्टर PM वाघ सुद्धा आहेत. सर, तुमचंही स्वागत आहे. आणि मोटेगावकर याचे माजी सहकारी प्राध्यापक महादेव मुंडे आहेत. ते आता दुसऱ्या राज्यात आहेत, तिथून ते आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. मला त्यांनी असं सांगितलं, अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या, त्यातली एक गोष्ट म्हणजे मोटेगावकरला पहिला ब्रेक आपल्या क्लासमध्ये शिकवण्याची संधी ह्या महादेव मुंडे सरांनी दिलेली होती. पण इथल्या सगळ्या गोष्टींना वैतागून त्यांनी महाराष्ट्र सोडला असं त्यांनी मला सांगितलं. आणि म्हटलं की त्यांना महाराष्ट्राच्या समोर आपल्याला बोलावं लागेल. आणि सुरुवात महादेव मुंडेजी तुमच्यापासून. हा जो सगळा प्रकार समोर आला, त्या प्रकाराबद्दल तुमचं काय मत आहे? हा मोटेगावकर जो आहे तो अशाच लबाडीच्या वर उभा राहिलेला हा ब्रँड होता का? तुम्ही स्वतः काम केलेलं आहे त्याच्यासोबत, त्याची ही प्रगती जी होती ती ही लबाडीवरच उभी होती का? सर, मी संबंध महाराष्ट्राला हे सांगू इच्छितो की मोटेगावकर सर हे ज्या पद्धतीनं ॲडव्हर्टाईज करतात, त्यांनी ही गोष्ट कुठंच महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत ह्या गोष्टीचा उल्लेख झाला नाही कुठल्याच चॅनलवर. मोटेगावकर सर हे 10 ते 12 मुलांनी लातूरमध्ये शिकवत होते. तिथं उपासे सरच्या बाजूला तिथं एक अपेक्स हॉस्पिटल आहे, तिथं मी माझ्या बहिणीला ऍडमिट केलं. त्यावेळेस मी त्यांचा ते आवाज ऐकला. ते एक 8-10 मुलांनी शिकवत होते. आणि त्याच्यानंतर त्यांना मी अंबाजोगाईमध्ये कमीत कमी 150 मुलावर इंट्रोड्यूस केलेले. त्याच्यानंतर मी मोटेगावकर सोबत राहिलेलो, एका नाव झोपलेलोय. पण आता बऱ्याच दिवस झालं माझं त्याचं जमलेलं नाही, कारण मोटेगावकर हे एज्युकेशनल इथिक्स फॉलो न केल्यामुळं आणि हा उशीर झालाय, त्यांची जी अरेस्ट झाली याला फार उशीर केलाय गव्हर्नमेंटनं. कारण याच्या अगोदरच फार पूर्वी त्यांना अटक व्हायला पाहिजे होती, फार पूर्वी त्यांच्यावर ऍक्शन व्हायला पाहिजे होती. कारण भारतात पहिला विद्यार्थी नांदेड किंवा लातूरचा येण्यासाठी अजिबात सक्षम नाही या परीक्षेसाठी. भारतात पहिला येऊ शकत नाही. भारतात पहिला आणण्यासाठी 2013चा इतिहास, 2014चा इतिहास, 2000 त्याच्यानंतर 15, 16, 18, 19, 2018ला भारतात विद्यार्थी पहिला आणण्यासाठी प्रयत्न झाले होते. आणि मोटेगावकरनी अंबाजोगाईतला पहिला रिझल्ट चोरला होता, नाथ क्लासेसचा पहिला रिझल्ट 2005 मध्ये. आणि हे अंबाजोगाईतल्या अनेक लोकांना माहिती आहे, अंबाजोगाई, परळी ह्या एरियातल्या अनेक लोकांना माहिती आहे. पहिला रिझल्ट चोरला 50 आउट ऑफ 50 आणि तो लातूरमध्ये पब्लिश केला. त्यावेळेस शाहू कॉलेजचा एकाच मुलाला MSCT केमिस्ट्रीमध्ये 50 मार्क होते. आणि पहिल्यापासून म्हणजे एकदम माझं आणि त्यांचं पुढे मग भांडण झालेलं. ते सहकारी होते त्या काळात माझे. ह्याच मुद्द्यावर भांडण झालेलं आहे की एज्युकेशनल करप्शन कॉम्प्रोमाइज करणारा माणूस. पण मुंडे सर, तुम्ही एक गोष्ट मला सांगितली फोनवर बोलताना, मी मुद्दाम ते विचारतोय, या सगळ्या घोटाळ्याची महाराष्ट्राला माहिती होण्याच्या आधी तुम्ही हा अशा प्रकारचे पेपर फुटेज झालीये आणि हा अशा घोटाळा होतोय रिझल्टचा, हे गृहमंत्र्याला कळवलं होतं लेखी, असं तुम्ही मला सांगितलं? माझ्याकडे त्याची रिसिप्ट आहे. मी बेंगलोर मधून रजिस्ट्री केलेली होम मिनिस्ट्रीला. आणि त्याच्यामध्ये हे मेन्शन आहे, हे की NTA ला हे प्रश्न विचारा
आता सध्या ती कॉपी माझ्याजवळ नाही. मी नेक्स्ट टाइमला तुमच्या समोर ज्यावेळेस येईल त्यावेळेस ते सगळे पुरावे घेऊन येईल मी, बर किंवा मी ते सगळे पुरावे घेऊन तुमच्या पाठवून देईल. सगळे पुरावे होम मिनिस्ट्रीला हे इन्फॉर्म केलेले आहे आणि या व्यवस्थेला मी बऱ्याच वेळेस अलर्ट केलेलं आहे. याच्या आधीच त्यांचा प्लॅनिंग होती भारतामध्ये मुलगा पहिला आणण्याची. नांदेड बेस्ड 1 कोचिंग सेंटर आणि लातूर बेस्ड 1 कोचिंग सेंटर, आणि त्यांचं कॅलिबर नाही. हे मोठेगावकरचं सुद्धा कॅलिबर नाही. मोठेगावकरला 8 दिवस देखील 8 दिवस किंवा 15 दिवस तिरुवनंतपुरम मध्ये केमिस्ट्री शिकवता येणार नाही. केमिस्ट्री मोठेगावकरचं जे टीचिंग आहे हे टीचिंग हे नीटच्या अगोदरचं होतं टीचिंग, MSCT साठी बोर्डसाठी. नीटला परफेक्टली सब्जेक्ट टीच करून जस्टिफाय करण्याची मोठेगावकरची क्षमता नाही केमिस्ट्रीमध्ये. राणेर नावाचा विद्यार्थी, सगळे रेकॉर्ड आहेत माझ्याकडे, सगळे फोटो आहेत माझ्याकडे. मी वाटलं तर तुम्ही बॉम्बेला बोलवित होतं सगळं डॉक्युमेंट्स घेऊन येईन, कारण मी आता सध्या कर्नाटकमध्ये आहे आणि हे सगळे पुरावे माझ्याकडं तिथं आहेत. दुसरी गोष्ट, या चॅनलवरून संबंध महाराष्ट्राला मी सांगू इच्छितो की 2010 नंतर महाराष्ट्रामध्ये स्टेट बोर्डचे पुस्तकं बदललेले. शाहू कॉलेजला एक त्यावेळेस म्हणजे ज्यावेळेस 2011-12च्या दरम्यान माझं रीट पण दाखल होतं. माझं रीट पण रिजेक्ट झालेलं. मी एकटा लढत होतो, एकटा व्यवस्थेच्या विरोधात, आणि एकटा माणूस मी लढू शकलो नाही, मला सपोर्ट केला नाही त्यावेळेस. हा विषय तत्कालीन माजी गृहमंत्री गोपीनाथरावांपर्यंत गेला होता. गोपीनाथरावांनी अनिरुद्ध जाधवांना फोन केला होता आणि माझी मेंटल हरासमेंट झाली लातूरमध्ये. आणि मी फक्त कॉम्प्रोमाइज केलं नाही एज्युकेशनल करप्शन. लातूर पॅटर्नच्या वतीनं ज्यांना बोलायचंय त्यांना माझं ओपन चॅलेंज आहे डिबेटला. प्रूफ सहित बोलाल मी पुढच्या वेळेस बोलता वेळेस. आज मी सगळे प्रूफ इथं आणलेले नाहीत, महाराष्ट्रात प्रूफ आहेत. मी रीट दाखल केलेलं आहे आणि मोठेगावकरच आता पकडला गेलेला आहे. आणखी काही तिथं मोठेगावकर इतकेच इक्वॅलंट तितकेच करप्टेड लोक आहेत, ते पकडले गेलेले नाहीत आणखी. आणि सीबीआय जे आहे आता सध्या थोडा सीबीआय वर विश्वास बसलेला आहे. त्याच्या पुढे सीबीआय कोण्या स्टेपला जात आहे त्याच्या आधारे पाहण्यात येईल. बरोबर, ठीक आहे. तुम्ही एक अतिशय महत्वाचं वाक्य बोललात की हे आधीच व्हायला हवं होतं आणि हे व्हायला उशीर झाला आणि गेल्या अनेक वर्षापासून हे सगळं सुरू होतं. मग मला प्रश्न हा विचारायचा आहे, बेळंबे सर, जर लातूरमध्ये हे सगळं आधीच घडत होतं असं त्यांचं म्हणणं आहे, हे कुणाच्याच लक्षात आलं नाही? नमस्कार सर. नमस्कार. मी आपल्या माध्यमातून आज व्यक्त होतोय, त्यामुळे आपल्या माध्यमाचे पहिल्यांदा आभार व्यक्त करतो. लातूर पॅटर्न हा खरं तर मुळात माजी खासदार डॉक्टर गोपाळराव पाटील, डॉक्टर JM वाघमारे सर, प्राचार्य अनिरुद्ध जाधव सर आणि संपूर्ण राजर्षी शाहू महाविद्यालय असेल, दयानंद कला महाविद्यालय असेल किंवा महात्मा बसवेश्वर महाविद्यालय असेल, अशा अनेक महाविद्यालयाच्या प्राध्यापक विद्यार्थ्यांनी मिळून घडवलेला हा लातूर पॅटर्न आहे. खरंय. यामागे त्यांचे स्वतःचे वैयक्तिक कष्ट आहेत, स्वतःची प्रचंड अशी मेहनत आहे आणि आपल्या देहाप्रती असणारी त्यांची जी एक जिद्द आहे, त्यातून हे सर्व काही लातूर पॅटर्न घडलेलं आहे. पण या लातूर पॅटर्न मध्ये ज्यावेळी पालकांना स्वप्न पडायला लागली की माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे आणि मोठ्यातली मोठी पॅकेजेस आणि मोठ्यातली मोठी पोस्ट ग्रॅज्युएशन डॉक्टरी मधली मला मिळायला पाहिजे, या पालकाच्या स्पर्धेला नक्की लागणारं स्वप्न आणि नक्की लागणारी लालसा अशा विविध क्लासेसच्या माध्यमातून, मार्केटिंगच्या माध्यमातून लातूर शहरामध्ये, नांदेड शहरामध्ये, मराठवाड्यामध्ये आणि महाराष्ट्रभर त्याचं लोण पसरत गेलं. आणि मग मुलांना काय हवं हे पालकांना महत्वाचं वाटत नाही. 90% पालक मुलगा हा डॉक्टर आणि इंजिनियरच झाला पाहिजे अशा मानसिकतेमध्ये गेले आणि त्यामधले असे 80% पालक आणि 80% विद्यार्थी असे आहेत की ज्यांना मुळात डॉक्टर व्हायचंच नाही आणि ज्यांना मुळात इंजिनियर व्हायचंच नाही. तर आई वडिलांची अपेक्षा, आई वडिलांचं स्वप्न म्हणून जवळपास 80% मुलं मुली या फॅक्टरीमध्ये दाखल होतात आणि यामधले सक्सेस होणारा जो आहे तो 20%चा भाग आहे, ज्यामध्ये जे स्वतःची मेहनत करतात, शिक्षकांचं मार्गदर्शन मिळतं आणि त्यातून ते स्वतःचं करिअर घडवण्याचा प्रयत्न करतात. आणि यामधून मग खोटे खोटे स्वप्न देणारे हे सगळे क्लास चालक मार्केटिंग करतात. अनेक गरीब विद्यार्थ्याच्या बाबतीत मी मोठेगावकर सरांना वेळोवेळी मधल्या काळात सामाजिक संघटनेच्या माध्यमातून
किंवा वेगवेगळ्या प्रश्नांच्या माध्यमातून शेतकऱ्याच्या मुलांची आपण फी माफ केली पाहिजे असा बऱ्याच वेळेस आग्रह धरण्याचा प्रयत्न केला होता. पण कोणत्याही वेळेला मोठेगावकर सरांनी या संदर्भानं माणुसकी दाखवली नाही. हा आम्ही एक परीक्षा घेतो आणि त्या परीक्षेमध्ये हे सगळं व्यवस्थित येण्यासाठी आपल्याला त्यांचे मार्क जर असतील तर आम्ही त्याचे 10,000 कमी करतो असं स्वयं मोठेगावकर सरांनी त्या काळात दाखवलं. हा ही 60,000 सांगायची आणि मार्क विद्यार्थ्यांना पडले, 10,000 तुमचे कमी केले, तुम्हाला शिष्यवृत्ती भेटली, अशा प्रकारचं भांडवल सोडून गुणवत्तेवर त्या पालकावर उभं करून मोठेगावकर सरांसारखे क्लास चालक असे उभे राहिले. म्हणजे ते नाही, ते उभे राहण्याबद्दल बेळंबे सर माझं म्हणणं आहे त्यांनी उभं राहण्याबद्दल आपल्याला काही आक्षेप नाही. त्यांनी काही लोक म्हणतात 100 कोटीचा आहे, मी म्हणतो 1000 कोटीचं नाही, 1,00,000 कोटीचं साम्राज्य त्यांचं असलं पाहिजे. आपला एखादा मराठी माणूस मोठा होतोय तर त्याच्याबद्दल चांगली गोष्ट आहे, शिक्षण क्षेत्रातून पण तुम्ही पैसा कमवा. पण त्याला नैतिकता जर नसेल आणि ते जर लबाडी असेल त्याच्या पाठीशी आणि कुणाची तरी स्वप्न चिरडून तुम्ही श्रीमंतांना डॉक्टर करण्याची फॅक्टरी उभी करत असाल ना तर ते चालणार नाही. आणि मग कसल्या लातूरच्या मागे लपता येणार नाही, लातूर पॅटर्नच्या मागे लपता येणार नाही, कुठेही लपतात जाती पातीच्या धर्माच्या मागे लपता येणार नाहीये, हे पण आपल्याला ठणकावून सांगावं लागेल. म्हणून मला जोशी सर तुम्हाला विचारायचं, 29 वर्ष तुम्ही शिकवताय, तुम्ही क्लासेस पण घेताय, मॅथचे क्लासेस घेताय, मला जरा हे गणित सांगा सर. एक लातूर पॅटर्न जो अतिशय निष्ठेनं उभा केला, त्यागातून उभा राहिला, कष्टातून उभा राहिला, त्याची फॅक्टरी कशी झाली आणि तिथं माफिया जन्माला कसे आले, साने गुरुजींचा हा महाराष्ट्र, या महाराष्ट्रात हे माफिया कसे उभे राहिले. कोचिंग क्लासेस ही जी व्यवस्था आहे ती शाळा महाविद्यालयाला पूरक आहे, ती त्याला हायजॅक करण्यासाठी नाहीच आहे. हो 2016 पर्यंत सगळं व्यवस्थित चालू होतं. ते अक्षरशः मुलं कॉलेज करायचे. अजूनही माझ्याकडे कॉलेज टाइम मध्ये कुठलाच क्लास नसतो. सकाळी 9 पर्यंत माझे क्लास संपतात, 5:30 नंतर चालू होतात. कॉलेज टाइम मध्ये मी अजूनही क्लास घेत नाही. आणि मी मुलांना म्हणतो जर तुम्हाला कॉलेजमध्ये काही प्रॉब्लेम असेल तरच तुम्ही क्लास लावा. क्लास ही काही अनिवार्य गोष्ट नाही. जिथं कोचिंग म्हणजे कॉलेजमध्ये किंवा शाळेमध्ये जिथं काही समस्या आहेत एवढ्यासाठी मग कोचिंग व्यवस्था आहे. पण काय झालं, हे जेव्हा एंट्रन्स एक्झाम आल्या, सीईटी, जेई किंवा नीट, त्याच्यानंतर हे महत्व इतकं वाढलं क्लासेसचं की मग कॉलेजेस बंद पडले. अक्षरशः आज 90% कॉलेज असे आहेत महाराष्ट्रातले जिथं एक पण पिरियड होत नाही, एक 10% चालू असतील. आणि मग मुलं फक्त नॉमिनल ऍडमिशन घेतात आणि क्लासेसमध्ये शिकतात. तर ते व्हायला नाही पाहिजे. 11वी 12वी हे असं वर्ष आहे की जिथं कॉलेजची एंट्री आहे आणि तिथंच तुम्ही बॅन करताय. कॉलेजमध्ये नुसतं शिक्षण नाही होत, तिथलं वातावरण आहे, तिथला संस्कार आहे, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये. माझा मुलगा 12वीला आहे, मी त्याला कॉलेजला ऍडमिशन दिलेलं आहे दयानंदमध्ये. मी काही त्याला क्लासेस म्हणून ठेवलेलं नाहीये, कारण की त्या क्लासेसमधून त्याला कॉलेजमधून त्याला सगळं शिकायला मिळतंय. नुसतं फक्त एक पुस्तकी ज्ञानच नाही मिळत, त्याला संस्कार मिळतात, वातावरण मिळतं, बाकीच्या ऍक्टिव्हिटीज आहेत, स्पोर्ट्सच्या ऍक्टिव्हिटी आहेत. कॉलेज महत्वाचं आहेच, परंतु काय होतं की पालकांना पण काय होतं, आज अशी परिस्थिती आहे लातूरमध्ये की मुलांची ग्रुपिंग होत नाहीत बोर्डाचे, पीसीएम मध्ये किंवा 75% मार्क मिळत नाहीत, कारण की 2 वर्ष मुलं फक्त कॉम्पिटिटिव्हचा अभ्यास करतात, बोर्डाची तयारीच करत नाहीत. मग आता असे जर अर्धवट विद्यार्थी तयार झाले तर मग पुढे ते IIT मधून पण परत येतील, इंजिनिअरिंग मध्ये पण पास होणार नाहीत. म्हणून त्यांचे कन्सेप्ट चांगले तयार झाले पाहिजेत. कॉलेज हे महत्वाचं आहेच, परंतु कॉलेज मध्ये ज्या काही त्रुटी आहेत ते भरून करण्यासाठी कोचिंग क्लासेस आहेत, हे मला म्हणायचं. आता तुम्ही खूप महत्वाचा मुद्दा सांगितला सर की कॉलेज महत्वाचं आहे, पण आता क्लासेसचे संचालक आपल्यासोबत आहेत, म्हणजे त्यांच्या युनियनचे ते अध्यक्ष आहेत. म्हणून मला वाघ सर तुम्हाला विचारायचं आहे, क्लासेसना अभिप्रेत हे आहे का की इथल्या सगळे कॉलेजेस बंद पडावेत आणि आम्हीच इथली समांतर मुख्य व्यवस्था असले पाहिजेत, तुम्हाला इथले महाविद्यालय पूर्ण बंद करून फक्त क्लासेसचं राज्य आणायचंय का? बडे सर, प्रथम नमस्कार आणि सर्व मान्यवरांना नमस्कार. सर्व महाराष्ट्रातील विद्यार्थी, पालक, सर्व शिक्षकांनाही नमस्कार. सर, आपण जो विचार करता हा मुळातच विचार कोणत्याही क्लासेस वाहिनीचा किंवा क्लासेस कोणत्याही संघटनेचा नाही. मग असं का होतंय? असं का होतंय की क्लासेस शाळेच्या कॉलेजच्या वेळेत सुद्धा क्लासेस चालतात, याचा अर्थ हे त्यांना माहिती आहे, त्या क्लासेसवाल्यांनाही माहिती आहे, त्या कॉलेजवाल्यांनाही माहिती आहे की विद्यार्थी नॉमिनल तिथं आहे आणि तो क्लासेसमध्ये शिकतोय. मग असं का होतंय? प्लीज सर.
तर याची अगोदर आपण पूर्व माहिती घेणं आवश्यक आहे. काही कॉलेजमधले सुद्धा प्राध्यापक याच्यामध्ये समाविष्ट आहे. हा आम्ही त्यामध्ये नकार देणार नाही, परंतु कॉलेजमध्ये ज्यांना अनुदान आहे अशा सर्व शिक्षकांना अगोदर बंद करणं गरजेचं आहे. हे स्वतः क्लासेसची टायअप करतात आणि मग क्लासेस चालतात. आपलं म्हणणं तेच आहे सर. हे जे सिंडिकेट आहे ना, हे जे साटलोट आहे ना, त्याच्यावर आपलं बोट आहे. मी सदावर्ते सरांकडे जाणार आहे. आज त्यांनी ते सगळे मुद्दे मांडलेत. हा, तुम्हाला काय, तुमचं काय म्हणणं आहे सर? तुम्ही युनियन म्हणून काय नियम बनवलेत? एका क्लासमध्ये किती विद्यार्थी असावे? तुम्ही शिकवताना सर, डॉक्टर वाघ सर, तुम्ही शिकवताना एका क्लासमध्ये किती विद्यार्थी असावेत साधारण? सर, आम्ही कोरोना कालावधीपासून स्वतः कोचिंग क्लासेस असोसिएशन महाराष्ट्राची मीन्स CCA SOP तयार केलेली आहे. एवढंच नाही तर या राज्याचे शिक्षण मंत्री दादाजी भुसे, त्याच्यानंतर प्रत्येक शहरातले जिल्हाधिकारी, प्रत्येक जिल्ह्याचे आणि महानगरपालिकेचे आयुक्त यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे की क्लासेसचा एक विशिष्ट नियमावली असावी. आणि या नियमावलीमध्ये जसं तुम्ही विचारलं, प्रत्येक वर्गामध्ये क्लासेसची संख्या जी आहे एक 50 ते 60 विद्यार्थी संख्या असावी. प्रत्येक क्लासेसमध्ये CCTV असावेत. प्रत्येक क्लासेसमध्ये तक्रार पेटी असावी. प्रत्येक क्लासेसमध्ये महिला कर्मचारी असावी. प्रत्येक क्लासेसमध्ये शौचालयाची सुविधा असावी. एवढंच नाही तर क्लासेसमध्ये शिकवणाऱ्या शिक्षकांची शैक्षणिक अर्हता सुद्धा असावी. आणि या सगळ्याची चाचपणी आपण करावी असं निवेदन आम्ही दिलेलं आहे सर. म्हणजे आम्ही SOP तयार केलेली आहे CCA. छान सर, SOP तुम्ही तयार केली. बिळंबे सर, मोठेगावकरच्या क्लासची विद्यार्थी संख्या किती हो? मोठेगावकर सरांच्या क्लासची संख्या महाराष्ट्रभरात आज रोजी तर 40,000च्या आसपास आहे. एका वर्गात किती बसतात ते जरा सांगा. एका त्यांचा वर्ग वर्गामध्ये कसा असतो तेही सांगा. 900 ते 1000 विद्यार्थी एका वर्गात बसतात आणि माईक लावलेले प्राध्यापक तिथं शिकवत असतात. 900 ते 1000 विद्यार्थ्यापर्यंत हे प्राध्यापक टीचिंग करणारे पोहोचू शकत नाहीत. समोरल्या 10-20 आणि 50 विद्यार्थ्यापर्यंत ते व्यवस्थित पोहोचू शकतात, त्यांचा प्रॉब्लेम समजून घेऊ शकतात. बाकी 850 ते 900 विद्यार्थी हे रंक असतात आणि ते प्रॉब्लेम सोडवण्यासाठी ज्यावेळी जातात त्यावेळी त्यांना न्याय देण्यासाठी प्राध्यापकांकडे 10-20 विद्यार्थी सोडले तर सगळ्या विद्यार्थ्यांना न्याय भेटत नाही. आणि तुमचा मुलगा शिकतोय म्हणून डमी टेस्ट सुद्धा ते घेतात. 100 मार्काचा पेपर जर असेल तर त्यामध्ये 70 मार्क सोफे टाकायचे आणि अनेक पालकांना असा विश्वास द्यायचा की तुमचा मुलगा हुशार आहे, आता तो 60 मार्क घेतोय, आता 65 घेतलाय, आता 68 घेतलाय, आता 72 घेतोय आणि तो नक्की डॉक्टर होईल, नक्की तो IT ला लागेल, तो नक्की इंजिनियर होईल. असा प्रचंड प्रकारचा बाजार मोठेगावकर सारख्या अनेक क्लास चालकांनी त्याचं सोयाबीन काढून घ्यायचं, त्याचं सोयाबीन बी काढून घ्यायचं, त्याचा काय शिक्षक असेल तर त्याचा पगार काढून घ्यायचा आणि त्याला स्वप्नावर झुलवत ठेवायचं की माझा मुलगा आज ना उद्या होईल. आणि त्या स्वप्नावर हा डोलारा जो उभा केला ना, मी पहिल्यांदा जे म्हणालो ना लबाडीवर आहे, ह्याच्यातल्या लबाड्या किती आहेत मला अनेक लबाड्या तर माहित आहेत. अहो, प्रचंड मोठी लबाडी आहे सर. मोठेगावकरांची शिष्यवृत्ती ही लबाडी आहे. शिष्यवृत्ती लबाडी आहे. जे विद्यार्थी पास झाले म्हणून सांगितले, जे विद्यार्थी पहिले आले म्हणून सांगितले, ती लबाडी आहे. एक विद्यार्थी 10 शहरामधल्या 10 क्लासेसला पहिला येतो. मूर्ख समजता तुम्ही लोकांना. शाळा महाविद्यालयाच्या टेस्टच्या गुणवत्तेचा अभ्यास करून जे पहिले 20-25 असतात त्यांचा रिझल्ट चुरून त्यांच्या मुलाखती घेऊन हा आमचा विद्यार्थी म्हणून दाखवण्याचं हे काळं काम केलेलं आहे. म्हणूनच आपल्या सोबत आता गुणरत्न सदावर्ते आहेत. आज तुम्ही राज्यपालांना या संदर्भात लिहिलं, शिक्षण मंत्र्यांना सुद्धा तुम्ही बोललायत की या सगळ्यांना आणा आता कायद्याच्या कचाट्यात, नियमांच्या खाली आणा. पण माझा प्रश्न पुढचा आहे, नियम तर कागदावर खूप गोड असतात, सुंदर असतात, त्याच्या अंमलबजावणीचं काय सर? तुमचं काय म्हणणं आहे? कुठल्या नियमांच्या अधीन ह्यांना आणलं पाहिजे जेणेकरून ही जी बदबद पुरी माजलेली आहे, नफेखोरी आहे, छळवणूक आहे आणि सगळ्यात मोठं शोषण जे आहे ना, आर्थिक शोषण, ते थांबणार कसं? आपल्या माध्यमातून बोलत असताना पालक, विद्यार्थी, श्रोते तुमचे ऐकत आहेत, नो डाऊट. परंतु माझ्या समक्ष आपण बडे मुद्दे आहात आणि दुसऱ्या बाजूला सगळे कोचिंग क्लासेसवाले आहेत. हे बोलत असताना बरेच वेळेस कोचिंग क्लासेसवाल्यांना हे बरं वाटेल की नाही ते सांगता येत नाही, परंतु मी बोललंच पाहिजे कारण हे आजपासून बोलत नाही आहे.
मला आठवतं की 1995 पासून बोलत आहोत. माल प्रॅक्टिसेस ह्या 11वी 12वी ते थेट म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंग या एज्युकेशनपर्यंत माल प्रॅक्टिसेस होत आहेत आणि भविष्यामध्ये थांबवण्यासाठी उपाययोजना आवश्यक आहेत. हे करत असताना सगळ्यात अगोदर तर आम्ही काय केलं होतं विलास, पहिली माल प्रॅक्टिस म्हणजे उत्तर पुस्तिकेमध्ये काय आहे काय नाही हे माहीतच नसायचं. मॉडरेशनला ज्यावेळेस शिक्षक जायचे त्यावेळेस ते मॉडरेशनला शिक्षक जाताना तुमचं अक्षर घेऊन जायचे. बोर्डाच्या परीक्षा होत्या तेव्हा मार्क 11वी 12वीच्या मार्कच्या आधारे हे द्यायला म्हणजे मेडिकल इंजिनिअरिंगला ॲडमिशन होते. त्यावेळेस जयश्री पाटील वकील होत्या आणि आम्ही माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या छत्रपती संभाजीनगर खंडपीठात केस दाखल केली. आम्ही केस अशी दाखल केली की उत्तर पुस्तिकांची छायांकित प्रत दिली पाहिजे. आणि त्यावेळेस माननीय PC अलेक्झांडर साहेब व्हाईस चान्सलर होते, राज्यपाल होते. आणि तुम्हाला सांगतो ऑल व्हाईस चान्सलरच्या मीटिंगमध्ये पुण्याला जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये राज्यपाल महोदयाला निर्णय घ्यावा लागला की हो ह्या जे मुलं उत्तर पुस्तिका मागतील ती उत्तर पुस्तिका दिली पाहिजे. कारण काय व्हायचं की त्या उत्तर पुस्तिकेत आता तरी म्हणजे लिहिलंय की नाही लिहिलंय हे समजतंय, तेव्हा आता लिहिलं नसलं तरी सुद्धा अक्षर ओळखीवर मार्क वाढले जायचे आणि त्याचे पैसे ठरलेले असायचे. इट इज व्हेरी सॅड स्टोरी. आणि मग डॉक्टरच्या मुलाला डॉक्टर करायचंय तर 1% 3 मार्काचा त्या फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीचा त्याचे दर ठरवलेले असायचे. ह्या सगळ्या माल प्रॅक्टिस कुठेतरी थांबल्या पाहिजे, तिथून आमची सुरुवात आहे. आणि मी तुम्हाला आय एम म्हणजे प्राऊड टू से माय डॉटर झेन वॉज नॉट ॲडमिटेड टू एनी कोचिंग क्लासेस. कारण हे स्वतःपासून हे सुरू करायचं असते. आणि तुम्हाला सांगतो आज तुम्ही एक फारच मोठी गोष्ट बोललात आणि आपण म्हणालात की शाळा ज्या आहेत उद्ध्वस्त, हो यस, मिडल स्कूल ह्या उद्ध्वस्त झाल्यात. मिडल स्कूल उद्ध्वस्त होण्यामध्ये म्हणजे केवळ व्यक्ती हे क्लासेसवाले आहेत का कारणीभूत नुसते तर नाही, तर याच्यामध्ये मला असं वाटतं की दादा भुसेसारख्या सन्माननीय मंत्र्यांनी ड्रास्टिकली ओपनली एकदम ॲग्रेसिव्हली बाहेर येणं आवश्यक होतं. परंतु तसं येताना मला शिक्षण मंत्री दिसत नाही आहेत. त्याचं कारण सांगतो मी, त्याचे 2 कारणं आहेत. एक तर हे जे क्लासेसवाले आहेत ना, हे क्लासेसवाले सगळ्या राजकीय पुढाऱ्यांचे फोन अटेंड करणारे क्लासेसवाले असतात. आणि मी प्रॅक्टिकल संबंध नाही तुम्हाला सांगतो, त्याच्या पुढे सांगतो. हे क्लासेसवाले माझ्या वार्डातला नगरसेवक सुरुवात असते, माझ्या वार्डातला पोरगा आहे पोरगी आहे गरीब आहे याला वर्ग याच्यात प्रवेश दे. मग कोणी असो, चौगुले असोत, मोठे गावकर असोत, चाटे असोत की म्हणजे जे कोणी असो, कोणते क्लासेस XYZ कोणते असो. मग त्याच्यानंतर आमदारांचे तेच काम आहे, सर्वपक्षीय आमदार, सर्वपक्षीय मंत्री, सर्वपक्षीय विरोधी पक्ष नेते, तिथून नाही तर सामाजिक संघटनेच्या कार्यकर्त्यांपर्यंत हे सगळं असं ठरलेलं असते. आणि हे ठरलेली व्यवस्था काय करून गेली ही व्यवस्था, बरोबर आहे. दुसरा मुद्दा पूरक, क्लासेस पूरक होते. क्लासेसचा अर्थ काय होता विलास सांगतो मी तुम्हाला, की जे मी पाहिले म्हणजे जे अनिरुद्ध जाधवांचं नाव आलं इथं बरं का, गोपाळराव पाटलांचं नाव आलं, गोपाळराव पाटलांचं तर नाव मंत्री वगैरे म्हणजे ते राजकारणी म्हणून आलं, परंतु ढोबळे सरांचं नाव घेता येईल, जे वाघमारे सरांचं नाव घेता, त्यांच्यासोबत काम केलंय. म्हणजे आय कॅन प्राऊडली से की अनिरुद्ध जाधव सर, मी एका बैठकीला होतो, 50% विद्यार्थ्यांना मोफत असले पाहिजे वैद्यकीय प्रवेश आणि इंजिनिअरिंग. त्या बैठकीला मी गोविंदभाई श्राफांचं नेतृत्व केलं होतं मंत्रालयामध्ये. अगदी मी म्हणजे विसरूट आलेलं नव्हतं. तुम्हाला सांगतो की ही जी व्यवस्था आहे आपली, ती व्यवस्थेच्या बाबतीमध्ये सांगत असताना तुम्हाला मला सांगायचं की ही पूरक व्यवस्था कशी होती सांगतो क्लासेसची. तर समजा आता एखादं उदाहरणार्थ कॉलेज घ्या, सायन्स कॉलेज नांदेड, खूप मोठं नांदेड एज्युकेशन सोसायटीचं कॉलेज आहे. म्हणजे तिथून महाराष्ट्र, मला मुंडे सर आपल्या एका गोष्टीसाठी निषेध, आपण असं म्हणालात बोलत की विद्यार्थ्यांमध्ये पात्र म्हणजे कॅपॅसिटीच नाही, भारतात पहिलं येण्याची पात्रता नाही असं. इट इज सो बॅड. मी तुमच्या समक्ष मी तुमचं नाही असं नाही मॅनिप्युलेशन करून नो नो डोंट जज द माइंड ऑफ त्यांचं म्हणणं होतं सांगतो, मॅनिप्युलेशन करून मॅनिप्युलेट करून मुंडे सर यू आर नॉट जाहिराती का झळकल्या, भारतात पहिला त्याचं CBI इन्व्हेस्टिगेशन करा. बरं ठीक आहे मी येतो मी करेक्शन करा मुंडे सर. हा तुम्ही करेक्शन करा, माझं काही म्हणणं नाही मिस्टर मुंडे सर. ठीक आहे. नाही त्यांचं म्हणणं मॅन्युप्युलेट करून अशा प्रकारे सांगून हे होते, पण ते त्यांचा बोलण्याचा जो ओघ होता, ठीक आहे. तो विद्यार्थ्यांच्या मुंडे सर येतो मी तुमच्याकडे. हा प्लीज. विद्यार्थ्यांच्या म्हणजे कसं असतं, विद्यार्थी हा एखाद्या म्हणजे चिखलाचा गोळा जसं म्हणतो आपण, त्याला जसा आकार दिला तसा आकार देते. अशा काही स्टेटमेंट्समुळं
विद्यार्थ्यांचं मनोदय बिलकुल खचलं नाही पाहिजे. आता तुम्हाला मी सांगतो पूरक काय होतं. पूरक असे क्लासेस नव्हते, दुकानदारी नव्हती. पूरक काय होतं तर सायन्स कॉलेज नांदेड असो की अशोक चव्हाणांचं यशवंत कॉलेज असो किंवा आमचं महात्मा गांधी कॉलेज अहमदपूर असो किंवा लातूरचं दयानंद महाविद्यालय असो, ह्या कॉलेजेसमध्ये ही पूरक व्यवस्था अशी होती की विद्यार्थ्यांना जर केमिस्ट्रीमध्ये काही प्रॉब्लेम असेल आणि विद्यार्थी खूप हुशार आहे तर त्या विद्यार्थ्यासाठी एक बॅच अरेंज केली जायची ती मॉर्निंगला. ही पूरक व्यवस्था होती. त्याच्यानंतर काय झालं, ह्या व्यवस्थेला जे आहे एक सुरुंग लागल्यासारखं झालं. आता काय झालंय की आपण चर्चा करत असताना पेपर लीक आपण एक मोठे गावकर समोर ठेवून चालणार नाही. आपण एका मोठ्या गावकरावर चर्चा करून फायदा नाही. ही जी आहे ना ही माल प्रॅक्टिस आहे. ही माल प्रॅक्टिसचा रूट कुठं आहे तर ह्या माल प्रॅक्टिसचा रूट राईटली बडे मुद्द्यामध्ये आज बोललं गेलं की शाळा उद्ध्वस्तीकरण. शाळा म्हणजे मिडल स्कूल उद्ध्वस्त होतीये. त्याच्यासाठी एक लक्षात घ्या, जर शाळेची अटेंडन्स कंपल्सरी आहे, नॉट ओनली मोठे गावकर, नॉट ओनली चौगुले, हे नावं बाजूला काढा तुम्ही, थ्रो दे नेम्स आउट. माझं काय म्हणणं आहे की मुंबईमध्ये तुम्हाला सांगतो असे काही क्लासेस आहेत, स्वतः IAS झालेली लोक राजीनामा देऊन या धंद्यात उतरली, उद्योगात हे उद्योग म्हणून उतरलीत. आणि तुम्हाला सांगतो कितीतरी चांगले पत्रकारांची मुलं, मी सांगतो 2 नामवंत पत्रकारांची मुलं 11वी 12वीला त्या क्लासेसमध्ये मी आय वॉज म्हणजे सरप्राईज की अरे 2 मोठे पत्रकार त्यांची मुलं मी प्रवेश द्यायला तिथं गेलो. मला वाटलं कॉलेजला प्रवेश द्यालो. त्या क्लासेसमध्ये मला समजलं म्हणजे अंधेरीच्या की ती मुलं फक्त इथं शिकतील आणि त्यांचं ऍडमिशन कुठंतरी कॉलेजला मुंबईच्या बाहेर असेल आणि मग त्या मुलांना परीक्षेला बसने नेलं जाईल. म्हणजे महाविद्यालयामध्ये काय शिकतंय माणूस, महाविद्यालयामध्ये कल्चर पासून लॅबोरेटरी पासून तुम्हाला सांगतो जेवढं चिंतन असतंय, जेवढं मनन असतंय, संभाषण असतंय, हे महाविद्यालयात शिकतंय माणूस. माझं या निमित्तानं खरं तर आज जेव्हा तुम्ही राज्यपालांना पत्र लिहिलंय मी ते वाचलं, पण प्रेक्षकांना तुम्ही सांगा की काय अपेक्षा, काय करणं गरजेचं आहे जर ही बजबजपुरी थांबवायची असेल, अशा प्रकारच्या माल प्रॅक्टिसेस थांबवायच्या असतील, कसं कंट्रोल करावं यांना नियमांच्या अधीन कसं आणा. आता ह्याच्या 2 गोष्टी आहेत. म्हणजे साधारणतः मला आठवतंय 2004-05च्या दरम्यान, म्हणजे इट मे बी द इयर मागे पुढं असेल, म्हणजे एखाद्या संघटनेचं चांगल्या कार्यासाठी नाव घेणं काय म्हणजे हरकतीचं नाही. मला वाटतंय की स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडियानी एक सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती की क्लासेसला रेग्युलेटरी हे फ्रेमवर्कमध्ये आणा, पण इट वॉज डिसमिस्ड बाय सुप्रीम कोर्ट, ती डिसमिस झाली. परंतु त्यानंतर काही असे प्रकरण घडले, जसं आता आपण संख्येच्या आधारावर गेलात, जसं म्हणजे काय आपले जोशी सारखे कोणीतरी म्हणाले 1000 विद्यार्थी एका वर्गात, 1000 विद्यार्थ्याची जी म्हणजे हे लागत असते कॅपॅसिटी, दॅट इज व्हेरी डिफरंट. म्हणजे 200-300 एका क्लासमध्ये असणं 1000 विद्यार्थी वेगळी गोष्ट आहे. आणि ट्युशनच आपण ह्याच्यासाठी लावतो की आपल्या मुलावरती बारकाईनं लक्ष देईल, पर्सनली लक्ष दिलं जावं म्हणून. माझा वेळ कमी आहे, मी बाकी सगळ्या पाहुण्यांकडून एक छोटी कमेंट आता घेतो. आपले शेवटचे 3 मिनिटं राहिलेले आहेत. वाघ सर, सरकारनं जर समजा अशा प्रकारची नियमावली बनवली संख्येच्या बद्दलची हे, तर तुम्ही त्याचं स्वागत करणार आहात आणि तुम्ही स्वतःहून क्लासेसवाल्याने हे सांगणार आहात का की बाबा अशा प्रकारच्या नियमांच्या अधीन राहून आपण काम करावं? सर, मी पहिल्यांदाच सांगतोय की प्रत्येक क्षेत्रामध्ये ही प्रवृत्ती असते. नीट पेपर फुटी प्रकरणाचा पहिल्यांदा मी जाहीर निषेध करतो. ज्या लाखो विद्यार्थ्यांचा मनस्ताप, पालकांचा मनस्ताप आणि जो शिक्षकांना त्यांनी मनस्ताप दिलाय त्याबद्दल निषेध आहे. परंतु ही प्रवृत्ती प्रत्येक क्षेत्रात आहे. एखादा डॉक्टर चुकला म्हणजे सर्व डॉक्टर दोषी नसतात, एखादा शिक्षक चुकला म्हणजे सर्व शिक्षक दोषी नसतात. आम्ही तर शासनाला आवाहन करतो, तुम्ही चांगल्या प्रकारे SOP तयार करा, निर्बंध तयार करा, परंतु ते निर्बंध म्हणजे अन्यायकारक नसावेत. कॉलेज बस पडू नये ना, कॉलेज बस पडले नाही, कॉलेज इथली शिक्षण व्यवस्था ढासळली नाही पाहिजे सर. कारण काय सर, ज्याच्या खिशात 4 पैशाची गरमी आहे ना तो देईल आपल्या पोराला वाटेल तिथं, पण ज्याचं रोजची जगण्याची भ्रांत आहे ना ती सगळी पोरं या व्यवस्थेपासून, शिक्षणापासून वंचित राहतील आणि त्यांच्या पिढ्या पुन्हा डोक्यावरती पुन्हा तेच गरिबीचं ते टोपलं घेऊन फिरतील आयुष्यभर. त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणं त्यांचा हक्क आहे सर. तो देण्यासाठी आपल्याला ती व्यवस्था टिकवावी लागेल. माझी भूमिका कळते तुम्हाला?
ते मला मान्य आहे. आपण बोलता ते आपल्याकडे शिकणारे 170% मुलं हे शेतकऱ्याचे आहेत. मुंडे सर येतो जाणीव हा. आम्हाला आहे. परंतु कॉलेज कुठेतरी कमी पडतात या व्यवस्थेमध्ये, म्हणून क्लासेस ही संकल्पना निर्माण झाली. नाही, ऍडव्हर्टाइजमेंट कमी पडते, कॉलेज कमी पडत नाही. कॉलेजमध्ये नेट सेट झालेले प्राध्यापक असतात. तुम्हाला सांगतो काही क्लासेस ज्यांचं नाव घेऊ शकतो मी, ते स्वतः 12वीला नापास झाले, परंतु ते बायोलॉजीचे सगळ्यात मोठे क्लासेस वाले आहेत. तुम्हाला नांदेड सांगतो, पण त्याच्या पुढचं नाव घेतलं तर ते ठीक आहे objectionable ठरेल. आपण त्यात नको. बरोबर ते साहेब ऐका, प्रत्येक कॉलेजमध्ये फॅसिलिटी नाहीत. काही शैक्षणिक कॉलेजेसमध्ये नाही, शिक्षकांकडे खरं तर आज या संदर्भात मी प्रयत्न केला. मी पुन्हा प्रयत्न बऱ्याच करणार आहे. पुन्हा संस्थांमध्ये- शिक्षण मंत्र्यांना चर्चेमध्ये बोलवण्याचा माझा प्रयत्न आहे आणि शिक्षण मंत्र्यांना माझं आवाहन आहे. बऱ्याच शैक्षणिक संस्थांमध्ये पैसे भरून लागलेले शिक्षक आणि प्राध्यापक आहेत. नाही, ते बघा, ते नेट सेट पास झालेले असतात. काहीच नसलेले लोक क्लासेस नापास झालेले लोक आहेत. तुम्हाला नावं घेऊन सांगू का वाघ साहेब? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, मी अतिशोक्ती बोलत बघा नसतो. सर, 12वी नापास मी झालेले लोकांचे क्लासेस, विद्यापीठ काढायला निघालेले बायोलॉजीचे क्लासेस, सक्सेसफुल झालेले क्लासेस, जो माणूस स्वतः अपयशी आहे, तो माणूस हजारो लाखो विद्यार्थ्याकडून उकळतोय. आणि तो माणूस म्हणजे ज्या प्रकारे विलास म्हणताय की शिक्षण व्यवस्था उद्ध्वस्त करायला निघालेले आहेत, ह्या बाबतीचं समर्थन होऊ शकत नाही. आणि ते समर्थन क्लासेस वाल्यांकडून आम्ही सहन करणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्लासेस वाल्यांकडे तिथं किमान सेटनेट पासून अनेक गोष्टी तपासल्या तर जातात. तुमच्याकडे काय तपासलं जात आहे? तुम्ही काय तपासून घेताय? तुमच्याकडे आज खाजगी इंग्रजी माध्यमांमधल्या शाळांमधले काय दर्जाचे शिक्षक आहेत? आज काय दर्जाचे शिक्षक आहेत? SOP बनवली. आमची मागणी आहे, तुम्ही निर्बंध म्हणजे कडक नियमावली लावा आणि त्या नियमावलीमध्ये जे बसतील त्यांनीच क्लासेस घ्यावे. जोशी सर बरोबर, मी येतो. जोशी सर, तुमची अपेक्षा काय आहे? कशा प्रकारे नियंत्रण आपल्याला ठेवता येऊ शकतं? हे बघा, ती पूरक व्यवस्था असण्याबद्दल काही दुमत नाही, त्याच्यावर विरोध करण्याचं कोणाचं काही कारण नाही. क्लासेस बद्दल जे काही आतापर्यंत 3 वेळेला कायदा आलाय. 2000 आला, 2008 आला, 2018 आला. प्रत्येक वेळेला त्याच्यामधून पुढे काहीच त्याचं झालेलं नाही. नियमावली करायला आमचा बिलकुल विरोध नाही, परंतु आमचं पण मत विचारात घ्या ना. आमचे काही जे काही शिक्षण मंत्री जे आहेत, ते आमच्या कोचिंग क्लासेसचे 7-8 संघटना आहेत महाराष्ट्रामध्ये. मग त्यांचे प्रतिनिधी बोलवा, त्यांचं काय म्हणणं आहे ऐकून घ्या. एकतर्फी होता कामा नये. मी म्हणालो तसं ही पूरक व्यवस्था असली पाहिजे. ती समांतर किंवा मोठी इंडस्ट्री बनता कामा नये, हे मात्र तितकंच खरं आहे. आणि त्याच्याबद्दल जसं तुमचं मत आहे तसं पालकांचं मत घेतलं पाहिजे, विद्यार्थ्यांचं मत घेतलं पाहिजे आणि इथली सिव्हिल सोसायटी जी आहे त्यांचं पण मत घेतलं पाहिजे. मुंडे सर, एक शेवटची कमेंट घेतोय आणि कार्यक्रम थांबवतोय. मुंडे सर, शेवटची कमेंट. हा, बोला. क्लासेसवर जे लिमिट आहे ना साहेब, महाराष्ट्रामध्ये एक बॅच जी आहे, बॅच त्यातली त्यात अर्जंटली कॅबिनेटनं महाराष्ट्राच्या डिसिजन घेऊन एक सर्क्युलर काढून ते कंपल्सरी करणं. 120च्या वर क्लासमध्ये विद्यार्थी नकोत. 120 फार झाले. 120 ठीक आहे. तसं तर 80ची लिमिट पाहिजे. 180च्या वर जर क्लासमध्ये मुलं बसवले आणि तर त्या ठिकाणी त्या क्लासवर विशेष कारवाई करण्याची कॉलेज वेळेच्या व्यतिरिक्त असलं पाहिजे. हा एक अतिशय महत्वाचा आहे. कॉलेजच्या वेळेच्या दरम्यान क्लासेस असता कामा नये. हे बेळंबे सर, शेवटची कमेंट. वेळ संपलाय माझा. या मताशी आम्ही मी शेवटचं मत मांडतोय. आज सगळीकडे विकाराचा पूर आहे. शहाणी माणसं संभ्रमात आहेत आणि मूर्ख ठाम आहेत. अशा पद्धतीचं देशात वातावरण आहे. सरकारने खाजगी क्लास चालकावर निर्बंध टाकत असताना सुद्धा शिक्षण मूल्यांचं अवमूल्यन होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. कारण मी माझ्या डोळ्यांनी लातूरमध्ये पाहिले, विठ्ठलाची मूर्ती देणारे क्लास चालक आज पेपर फुटीमध्ये 1 नंबरवर आहेत आणि हजारो कोटीचा बाजार मांडून आम्ही विठ्ठलाचे सर्वचित्त आहोत. अहो, ते तर तुम्ही विठ्ठलाची मूर्ती म्हणताय. विठ्ठलाचा आशीर्वाद आहे म्हणून ढोंगीपणा करून सुद्धा माझ्या स्वप्नात प्रश्न आले म्हणणारे लोक इथं पेपर फोडतायत. धन्य आहे हा महाराष्ट्र, धन्य इथले हे लबाड लोक असं म्हणूया. पण आज या चर्चेच्या दरम्यान काही मूलभूत सवाल जे उपस्थित केलेत, आशा करूया राज्याच्या शिक्षण मंत्र्यांनी त्याला गांभीर्यानं घ्यावं, गांभीर्यानं ते घेतील आणि या संदर्भातली SOP बनवा. हा जो खेळ चाललाय भविष्याशी विद्यार्थ्यांच्या, तो थांबवा.
आणि इथली शिक्षण व्यवस्था मोडून पडणार नाही याची काळजी घ्या. क्लास चालक पूरक असले पाहिजे, ते उरावर बसले नाही पाहिजेत याची काळजी घ्या, ही अपेक्षा व्यक्त करतो. या बडे मुद्द्याच्या चर्चेत आपण आलात, अमूल्य अशी आपली मतं व्यक्त केलीत, वेळ दिलात त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार. बघा प्रेक्षकांचं काय म्हणणं आहे. जेव्हा आपण प्रेक्षकांना हा प्रश्न विचारला होता की खासगी कोचिंग क्लासेसवर कठोर निर्बंध लादावेत का, तर 95% प्रेक्षकांचं म्हणणं आहे होय, कठोर निर्बंध लावले पाहिजेत. 5% प्रेक्षक नाही म्हणतायत. आशा करूया सरकारपर्यंत हा मेसेज जाईल, जनभावना त्यांच्यापर्यंत पोहोचेल आणि पावलं उचलली जातील, कारण हा मूलभूत प्रश्न आहे. बडे मुद्दे आज आपण इथेच थांबतोय. धन्यवाद.